आजची शाळा लवकर सुटली म्हणून त्याला सोडवाय घरी चाललो. तेवढ्यात आजवीक म्हणला काका मला मटण खायचं. मग काय आजवीकने सांगितलं म्हणलं लगेच गाडी घातली बाय बाय चिकन सेंटरवर. तिथं गेल्यावर आजवीकला म्हणलं तुला काय पाहिजे ते आता ऑर्डर दे. आजवीक म्हणला काका मला फक्त लेग पीस खायचे ते. मग लेग पीसची ऑर्डर बघून त्याने घेतली कोंबडी कापायला. कोंबडी कापलेली बघून आजवीक लागला उड्या मारायला. मग काय आजवीकच्या हातात दिली काळी मटणाची पिशवी आणि बस म्हणलं गाडीवर. घरी आल्यावर आजवीक एवढा खुश होता. घरी आल्यावर पण आजवीक लागला नाचायला. मग आम्ही हळूच काळी पिशवी फाडली आणि फाडून सगळे पीस एका ताटात काढून घेतलं. मग हातात चाकू घेऊन सगळ्या पीसचं मर्डर चालू केलं. मर्डरवर मर्डर, मर्डरवर मर्डर. कोंबडी लागली मालक वाचवा, मालक वाचवा. पण आता काही सोडत नाही म्हणलं. रक्ताचं नामनिशाण मिटवण्यासाठी मग त्याला एका ताटात घेऊन धुवून घेतला अगोदर. आणि बायकोने अगोदरच घरी मसाला बनवून ठेवला होता. मटण आणणार आहे म्हणल्यावर काय हो, सगळीच मंडळी खुश होते घरची. मग त्यामुळे सगळा मसाला आधीच बनवून ठेवलेला. त्याच्यावर थोडं दही टाकलं आणि वरनं उलीची हळद पण टाकून दिली. मग आणि घरच्या घरीच बायकोने एक मसाला बनवलेला सिक्रेट मसाला. ते मसाला थोडा 2 चमचे टाकून घेतला त्याच्यावर. आणि आधवीक म्हणला काका मला तिखट नाही पाहिजे, मला मिठाचंच खायचं म्हणून थोडं कमी तिखट टाकलं. आणि वरनं आधवीक आणि आणलेली अद्रक लसूणाची पेस्ट घालून घेतली. आणि थोडं कॉर्नफ्लावर पण होतं घरी. कॉर्नफ्लावर हो मला म्हणायला येत नाही म्हणून कॉर्नफ्लावर म्हणतोय. ते टाकलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. सगळं एकत्र मिक्स करून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं वरनं आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून त्याला 15-20 मिनिटात तसंच मॅरिनेट व्हायला ठेवून दिलं. मग मस्त असं झाल्यानंतर पुन्हा वरनं थोडी कोथिंबीर पण टाकली. घरातच होती आपल्या रानातली कोथिंबीर आहे. आणि पुन्हा काय आता लेग पीस भाजायचं कशावर. मग एक देशी जुगाड लावला. एक आडणी होती डेरा ठेवायची होती. मग त्याला तारा बांधल्या आणि घेतली. मग तारा बांधून धुवून घेतलं व्यवस्थित. मग काय होम करायचंय म्हणल्यावर सरपण हुडकायला गेलो रानात. आणल्या 4-5 काटक्या मोडून तिथल्या आणि मग काय केला की होम. होम केल्यावर पुन्हा काय नुसता धूर, सगळीकडे धूरच धूर. धूर बघून आजवीक गेला पळून. पण मी काय मग काय पुन्हा होते घरचे देशी गावरान गायचं तूप मस्त घेतलं. थंडीने काकडून गेलेलं सगळं म्हणून त्याला थोडं गरम केलं आणि एक एक पीस असा चुलीवर टाकला. मग काय सगळीकडून एक एक चमचा तुपाचा घेतला. सगळ्या पिसाला नुसती आंघोळ घातली. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. सगळ्या पिसवर एक एक चमचा घालून घातला. तुपाचा वास सुटलेला सगळ्या घरात. मग काय हो मस्त तूप टाकून घेतलं आणि असं चिमट्याने का नाही एक एक पीस असं परतून घेतलं. त्याची खाली मुंडीन वर पाय केलं सगळ्या पिसांचं. अशी टेस्ट वाटली का नाही, असा स्मेल येत होता मस्त. सगळं पीस वळीने एक 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 पलटी करून घेतलं. एक नंबर पीस भाजलेलं. पुन्हा अजून तुपाने आंघोळ घालायला चालू केली. सगळ्या पीसला चमचा चमचा एक एक चमच्याने तुपाने आंघोळ घातली. होम पण असा मोठा झाला होता. थंडी पण वाजत होती म्हणून शेकोटीला पण बसलो मग तिथंच. आता वर आजवी खिडकीत येऊन म्हणतोय काका झालं का नाही तंदूर मला खायचंय. आणि खुश होऊन लागला ओरडायला काका उरका लवकर. मग काय सगळे पीस भाजलेलं होतं व्यवस्थित. एक नंबर असं खरपूस भाजून घेतलं काळं होईपर्यंत आणि एका ताटलीत काढून घेतलं. तवर दुसरं पीस होतं ते पण टाकून घेतलं चुलीवर. मग राहिलेल्या पीसचं काय करायचं म्हणलं म्हणून ते पण घेतलं भाजायला टाकून. मस्त जाळ लावला आणि अजून 15 मिनिटं वाट बघत बसलं. 15 मिनिटांनी असं पीस भाजलं होतं ना असं तोंडाला पाणी सुटलं. तर मग काय लिंबू कापला अर्ध लिंबू कापून हाय असं त्या पीसवर पिळलं चुलीवर. एकच नंबर भाजलं होतं. काळ काळ कुठं नसतं पीस दिसत होतं. मग काय ताटलीत काढलं सगळं पीस पुन्हा. आणि ताटलीत काढलेल्या पीसची मी आता गपचीप हावऱ्यावनी लगेच टेस्ट बघायला पीस उचलला एक. बाई कसलं भारी झालंय. आणि खाल्ल्यावर काय तुम्हाला तर माहिती शेवट काय असतं. भांडी आपल्याकडेच असतात नाहीतर मग बायको घरात घेत नाही.